व्यवसायात उतरून टिकून राहायचं ना की जिगरा लागतो, जिगरा, असं मी फक्त ऐकत आलो होतो. पण आता गेले 3 महिने अनुभवत होतो, कारण की सचिन आणि मी आम्ही 3 महिने हा व्यवसाय आपला चालू केला तर चोरलीला. आता 3 महिन्यानंतर असं झालं की पैशाचे प्रॉब्लेम येत होते, व्यवसाय तर काही जोरात चालत नव्हता, फ्रँचायसीचा तर विषयच येत नव्हता. आणि सचिनला मी हे समजावून सांगितलं होतं की फ्रँचायसी आपली लगेच जाईल असं मला वाटत नाही, कारण की आधीचं कारण तर तुम्हाला मी सांगितलंच. तर त्याला पण तसंच वाटलं की आता हा बरोबर आहे, पण पैशाची अडचण आहे, मग करणार काय. मग त्या हिशोबामध्ये तो जॉबच्या सर्चमध्ये होताच आणि त्याला एका चांगल्या कंपनीचा जॉब ऑफर आला. आता ती कंपनीचं नाव नाही सांगू शकत, पण तो जॉब ऑफर आल्यानंतर माझी त्याची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने असं ऑफर आलेली आहे, तर कसं करायचं. तर मी म्हटलं तुला जसं वाटते तसं तू डिसिजन घेऊ शकतो. आता मला व्यवसायात उतरलं आहे ना, तर मला माझं कर्ज पाणी जरी हुकलं किंवा बाळून झालं, काही झालं ना, तरी मला ह्याच्यातनं हटता येणार नाही, कारण माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे. मला जरी 50,000ची नोकरी लागली ना, तर माझ्यासाठी पुरेशी नाही आहे, कारण की माझ्या मम्मीचा पगार तेवढा नाही आहे, माझ्याकडे कोणाचा बॅकअप नाही आहे, माझ्याकडे जागा नाही आहे ना, माझ्याकडे कोणाचा सपोर्ट आहे. त्यामुळे मला ह्याच्यातच उतरून काहीतरी करून एकदा दाखवावंच लागेल, नाही तर माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे. अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं. मग आम्ही एके दिवशी भेटलो. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की चांगला पगार वगैरे आहे, तर मग मी जॉबला जाऊन संध्याकाळी येऊन असं काहीतरी करू का. तर आमची अशी चर्चा झाली की तसं जर केलं आपण तर आपल्यात वाद होऊ शकतो, कारण की कसं आहे, पार्टनरशिपमध्ये म्हणलं ना तर सगळ्या गोष्टी दोघांनी लक्ष दिल्या तर ठीक असतं. मग तू जॉबला जाणार, इकडे लक्ष नसणार. मग अशा विषयाने आमचं ठरलं की आता हा व्यवसाय मी एकटाच हँडल करेल आणि त्यांनी जेवढे पैसे गुंतवलेले आहेत ना हे त्याला परत देईल. तर मला एक गोष्ट चांगली ह्याच्यात का वाटली की आमचा कुठलाही वाद न होता आमची पार्टनरशिप वेगवेगळी झाली. कारण की कसं होतं, शक्यतो मित्रांची आणि ओळखीच्या व्यक्तींची ना पार्टनरशिप अशी भांडणामध्ये तुटती, तर आमचं तसं काही झालं नाही. आम्ही चर्चा केली, ह्याच्यावर मार्ग काढला. पण आता प्रश्न असा होता की आता तो सोबत नसणार आहे, तर त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे त्याला द्यायचे कसे, आता हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची